महाराष्ट्राचा किंवा देशाचा नागरिक जेव्हा आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी काही कामे करून आपला गुजारा करण्याचा तो प्रयत्न करत असतो किंवा धडपड करत असतो. पण समाजामध्ये चालत असताना सार्वजनिक कार्यासाठी शासनावर आपल्याला अवलंबून राहावं लागतं आणि ते शासकीय सर्व कामेही आपली मंत्रालयात होत असतात. मंत्रालयात आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी तिथे कार्य करत असतात. लोकप्रतिनिधीला प्रत्येक गोष्ट ही कार्य करत असताना त्यांच्या काही मदतीसांची गरज असते आणि ते मदतीस असणारे व्यक्ती ही PA म्हणून ओळखले जातात. आणि PA हा एक असा एकमेव प्राणी असतो की लोकप्रतिनिधीला आपली गोष्ट पटवून देणे आणि ते त्यांच्याकडून करून घेणे यामध्ये त्यांचा हातखंडा असतो. त्यामुळे नेता जितका इमानदार तितकाच PA देखील इमानदार असायला हवा, तरच महाराष्ट्राचं आणि जे लोकप्रतिनिधी ज्या मतदारसंघातून निवडून येतात त्या मतदारसंघाचं भाग्य हे उजळतं. जर PA आणि नेता दोन्ही इमानदार असतील तर. जर नेता इमानदार असेल तर PA हा गद्दार चालत नाही किंवा तो गद्दार ठेवतच नाही. पण आज न्यूजमध्ये एक बातमी आली की एका मंत्र्याच्या किंवा आमदाराच्या PAने 50 लाखाची लाच घेतली. आता खाली आमच्या गावामध्ये ग्रामसेवक, तलाठी किंवा पंचायत समितीमध्ये क्लर्क, जिल्हा परिषदचे क्लर्क इथपर्यंतचं आम्ही ऐकलं होतं बाबा. पण थेट आता मंत्रालयातूनच जर होत असतील तर मग याचा विळखा किती मोठा आहे ते समजून घ्या. खाली अँटी करप्शनची धाड किंवा असे कोणते लोकप्रतिनिधीला घाबरून काही खालचे घेत नसतील किंवा घेतही असतील. पण थेट आता लोकप्रतिनिधीच्याच PAने जर घेतलं तर मग धन्य धन्य तुमचे उपकार नेते मंडळी. नो धन्य धन्य. धन्यवाद.